हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे डिअर नर्सेस आणि मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त अमर. तुम्हाला टीच करतोय ऑब्स्टेटिक आणि गायनेकॉलॉजी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे व्हॉट इज मीन बाय ऑनसेट ऑफ द लेबर. ऑनसेट ऑफ द लेबर म्हणजे काय, की जे काही लेबरची स्टार्टिंग आहे, जे काही लेबरची प्रोसेस आहे, त्या लेबरच्या प्रोसेसला स्टार्ट करण्यासाठी जे काही फॅक्टर्स आहेत ते कोणकोणते फॅक्टर्स प्रेझेंट असणार आहे. जर आपण बघितलं तर नॉर्मली जी काही ऑनसेट ऑफ द लेबरची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपल्याला टोटली आतापर्यंत क्लिअरली नोन झालेली नाहीये किंवा त्याच्यामध्ये तेवढी क्लिअरिटी आलेली नाहीये. म्हणजे सिंपल मध्ये काय, की जी काही ऑनसेट ऑफ द लेबरची प्रोसेस आहे ही आपण कंप्लीटली हायपोथेटिकल वरती काय करणार आहे, स्टडी करणार आहे. जर आपण बघितलं तर म्हणजे असे फॅक्टर जे फॅक्टर काय करतात, जो काही लेबर आहे या लेबरला ट्रिगर करतात किंवा काय करणार आहे, फॅलिसिटेट करणार आहे. बट एक्झॅक्ट जो काही फॅक्टर आहे का जो फॅक्टर काय करतो, लेबरला पॉझिटिव्ह असणार आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, जे काही लेबर आहे ते स्टार्ट होणार आहे हा आतापर्यंत नोन झालेला नाहीये. म्हणजेच जो काही फॅक्टर असणार आहे हा फॅक्टर काय असणार आहे, नॉट नोन असणार आहे किंवा जी काही क्लिअरिटी आहे ती कंप्लीटली क्लिअरिटी आणि शुअरिटी आपल्याला नाहीये. त्यामुळे आपण काय करतो, जे काही हायपोथेटिकल फॅक्टर्स आहे हे हायपोथेटिकल फॅक्टर्स काय करणार आहे, बघणार आहे. जर आपण लेबर म्हणजे ऑनसेट ऑफ द लेबर जर मिनिंग बघितलं तर ऑनसेट ऑफ द लेबरचं मिनिंग काय असणार आहे, जे काही असे फॅक्टर्स ते काय करतात, जे काही लेबर आहे या लेबरला काय करणार आहे, फॅलिसिटेट करणार आहे किंवा लेबरला काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे. त्याला आपण म्हणणार आहे स्टार्टिंग ऑफ द लेबर. म्हणजेच काय करतात, असे फॅक्टर जे काय करतात लेबरला स्टार्ट करतात, म्हणजे स्टार्टिंग फॅक्टर्स. आता आपण जर बघितलं तर जे काही स्टार्टिंग फॅक्टरचे म्हणजे काय, का जो लेबर स्टार्ट होतोय या लेबर स्टार्ट करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स फॅलिसिटेट करणारे किंवा कोणकोणते फॅक्टर काय करणार त्याच्यामध्ये जो काही त्यांचा रोल आहे तो प्ले करणार आहे. जर आपण बघितलं नॉर्मली तर जो काही युट्रस आहे हा युट्रस काय करतो, मेजर रोल काय करणार, प्ले करणार आहे. आता युट्रस का बरं, कारण जो काही फिटस आहे फिटस कुठं ग्रो होतोय, इनसाइड द युट्रस ऑफ द मदर. जो काही युट्रस आहे या युट्रसच्या मध्ये काय करणार आहे, कम्प्लिटली ग्रो अप करणार आहे. आणि जो काही ग्रो झालेला युट्रस मध्ये फिटस आहे त्या फिटसमधून काय करायचं, एक्सपेल आउट करायचं. आणि फॉर दॅट एक्सपल्शन आउट जो काही युट्रस असणार या युट्रस मध्ये काय होणं गरजेचं आहे, जो काही पॉईंट आहे किंवा जे काही चेंजेस आहे हे चेंजेस होणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. म्हणून जो काही फर्स्ट फॅक्टर असणार तो आहे युटराईन फॅक्टर. युटराईन फॅक्टर मध्ये काय होणार आहे, जो काही युट्रस आहे ह्या युट्रस मध्ये काय होतं, स्ट्रेचिंग होतं. स्ट्रेचिंग म्हणजे काय, जो काही युट्रस आहे या युट्रसच्या जो काही जीव आहे त्याच्यापेक्षा काय होणार आहे, त्याची जी काही कॅपॅसिटी त्या कॅपॅसिटीच्या पलीकडे काय होणार आहे, त्याचं स्ट्रेचिंग होणार आहे, डिस्टेन्शन होणार आहे. आता स्ट्रेचिंग आणि डिस्टेन्शन का होतं, तर युट्रसच्या आतमध्ये काय प्रेझेंट असणार आहे, जो काही फिटस येतो यासोबतच जो काही प्लासेंटा आहे आणि प्लासेंटाच्या सोबत असणारे जे एम्नियोटिक फ्लुइड येते. आता नॉर्मली काय असतं, जे काही एम्नियोटिक फ्लुइड आहे जर नॉर्मल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही युट्राईन स्ट्रेचिंग असणार आहे किंवा जे काही युट्राईन डिस्टेन्शन असणार आहे हे युट्राईन डिस्टेन्शन नॉर्मल असणार आहे आणि त्यामुळे जे काही लेबर आहे हे लेबर स्टार्ट होत नाही. पण नॉर्मली म्हणजे जर ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये जर युट्रसमध्ये जे काही एम्नियोटिक फ्लुइड आहे हे एम्नियोटिक फ्लुइड जर हाय झालं, म्हणजे जे काही एम्नियोटिक फ्लुइड आहे हे जर एम्नियोटिक फ्लुइड काय होत असेल, एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये इन्क्रीज होत असेल, म्हणजेच काय तर पॉलीहायड्रोएम्निओस जर मदरमध्ये डेव्हलप होत असेल तर त्या कंडिशनमध्ये युट्रस काय होणार आहे, ओव्हर स्ट्रेच होणार आहे. जर आपण अजून बघितलं तर कोणतं स्ट्रेच, जी काही मल्टिपल प्रेग्नन्सीची केस असते त्या मल्टिपल प्रेग्नन्सीच्या केसमध्ये काय होणार आहे, जो काही युट्रसचं डिस्टेन्शन असणार आहे हे डिस्टेन्शन काय होतं, रॅपिडली इन्क्रीज होतं. आणि ड्यू टू दॅट मदरचं जर युट्रस डिस्टेंड होत असणार आहे, ओव्हर स्ट्रेच होत असणार आहे, तर त्या कंडिशनला काय डेव्हलप होतं, जो काही प्रोटॉन गॅप म्हणजे जो काही प्रोटीन आहे, प्रोटीन गॅपचं जे काही जंक्शन असतं हे प्रोटीन गॅप जंक्शन काय होतं, फॉर्म होतं. आता प्रोटीन गॅप जंक्शन काय असतं, तर नॉर्मली जे काही दोन सेल आहे या दोन सेलमध्ये काय असणार आहे, एक गॅप जंक्शन असणार आहे किंवा जे काय असणार आहे त्याच्यामध्ये एक इंटरमिडिएट कनेक्शन असणार आहे. म्हणजे इंटरस्टिशियल कनेक्शन जे काही एका सेलसोबत दुसऱ्या सेलसोबत जे कनेक्शन असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, एक जंक्शन. आणि हे जे काही जंक्शन असणार आहे हे जंक्शन काय होतात, इन्क्रीज होतात इन युट्रस. आणि ते जर इन्क्रीज होतं त्या कंडिशनला काय होतं, जो काही मेसेज आहे हा मेसेज काय होतो, रॅपिडली पास होतो टू देअर इज युट्रस. जो काही युट्रस असणार आहे या युट्रसमध्ये काय होणार, रॅपिडली तो मेसेज पास होणार आहे एका सेलकडे आलेला मेसेज. आता कोणता मेसेज येतो, तर जे काही कॉन्ट्रॅक्शनचा मेसेज असणार आहे टू द युट्रस. आता कॉन्ट्रॅक्शन कशामुळे, जर जो काही ऑक्सिटोसिन आहे या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे ॲज वेल ॲज जो काही न्यूरोलॉजिकल जे काही फॅक्टर्स आहे न्यूरोलॉजिकल फॅक्टर आणि जे काही हार्मोनल फॅक्टर आहे या फॅक्टरमुळे जो काही मेसेज आहे हा काय होतो, इझिली पास होतो वन सेल टू अनदर सेल. आणि जे काही मायोमेट्रियम आहे या मायोमेट्रियममध्ये काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार ते प्रेझेंट होणार आहे. आणि जर कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होत असेल त्या कंडिशनमध्ये काय होतं, जे काही ऑनसेट ऑफ द लेबर आहे किंवा फॅलिसिटेशन ऑफ द लेबरची प्रोसेस आहे ही काय होते, स्टार्ट होते. आता जर आपण बघितलं तर हे काय असणार आहे, जे काही स्ट्रेचिंग आहे हे डिस्टेन्शन आहे आणि या डिस्टेन्शनमुळे काय होतं, जो काही प्रोटीन गॅप फंक्शन आहे हे प्रोटीन गॅप जंक्शन आहे हे काय होतं, इन्क्रीज होते. देन जर आपण नेक्स्ट फॅक्टर बघितलं तर नेक्स्ट फॅक्टर कोणता असणार आहे, जो काही आपला न्यूरोलॉजिकल फॅक्टर आहे तो.
न्यूरोलॉजिकल फॅक्टर. आता न्यूरोलॉजिकल फॅक्टरमध्ये काय इन्क्लूड होतं, तर न्यूरोलॉजिकल फॅक्टर इट मीन ज्या काही नर्व एंडिंग्स आहे, ज्या काय कुठे प्रेझेंट असणारे मायोमेट्रियममध्ये. आता नर्व एंडिंग काय असणारे, नॉर्मली मायोमेट्रियममध्ये प्रेझेंट असणारे फॉर देअर इज अ कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ॲज वेल ॲज जे काही युट्रसचे फंक्शन परफॉर्म करायचे ते युट्रसचे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी. बट हे जे काही न्यूरोलॉजिकल फंक्शन असतात किंवा न्यूरोलॉजिकल ज्या काही एंडिंग्स प्रेझेंट आहे नर्व एंडिंग्स मायोमेट्रियममध्ये, त्या एंडिंग्स काय करतात, जो काही नॉर्मली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे काय तो रिप्रोडक्टिव्ह हार्मोन असल्यामुळे तो काय असणार आहे, टोटली डिपेंडंट असणार आहे त्या नर्व एंडिंग्स त्याच्यावरती. जर आपण नॉर्मल बघितलं तर जो काही इस्ट्रोजन हार्मोन आहे हा हार्मोन ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय असणार आहे, थोडासा लो असणार आहे ॲज कम्पेअर टू देअर इज अ प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आता नॉर्मली जर आपण बघितलं जो की प्रोजेस्टेरॉन हार्मोन असणार आहे, हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन कसा असतो, प्रेग्नन्सीच्या टाइम पिरियडमध्ये एकदम पीक लेवलला असणार आहे. आणि ड्यू टू दॅट कंडिशन आपण काय म्हणतो, जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रेग्नन्सी होल्डिंग हार्मोन. तो प्रेग्नन्सीला काय करतो, होल्ड करून ठेवण्याचं काम करतो. आता तो का होल्ड करून ठेवतो, तर कारण जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे या हार्मोन जो काही मायोमेट्रियम आहे या मायोमेट्रियल मधले जे काही रिसेप्टर्स असणार आहे या रिसेप्टरला काय करतो, रिलॅक्स ठेवण्याचं काम करतो, त्यांना स्टिम्युलेट करतो. आणि जे काही रिलॅक्सेशन असणार युट्रसचं हे युट्रसचं रिलॅक्सेशन टोटल प्रेग्नन्सी टाइम पिरियड पर्यंत काय करणार आहे, कंटिन्यू करणार आहे. म्हणूनच काय होणार आहे, जो काही युट्रस असणार आहे या युट्रसमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि जे काही लेबरची प्रोसेस असणार आहे ही स्टार्ट होणार नाही. ॲज वेल ॲज जर आपण बघितलं तर जो काही इस्ट्रोजन असणार आहे हा इस्ट्रोजनचं लेवल काय असणार आहे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी थोडंसं लेस असणार आहे. आणि त्याचे जे काही रिसेप्टर असणार हे रिसेप्टर काय काम करतात, जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे ह्या कॉन्ट्रॅक्शनला ते काय करतात, इन्क्रीज करतात. म्हणजे जे काही युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन आहे हे युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. याचा सिंपल मिनिंग काय होतो, ज्यावेळेला लेबरची प्रोसेस येईल किंवा जे काही प्रेग्नन्सीची स्टेट असणार आहे ते प्रेग्नन्सीची स्टेट कंप्लीट झाल्यानंतर किंवा जे काही मॅच्युरेशन असणार बेबीचं हे मॅच्युरेशन कंप्लीट झाल्यानंतर जो काही इस्ट्रोजन हा काय होतो त्याच्या पीक लेवलला तो इन्क्रीज होतो. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीजमेंट ऑफ देअर इज अ इस्ट्रोजन जो काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय होतं युट्रसमध्ये इन्क्रीज होतं. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन त्यामुळे काय होणार आहे, जे काही ऑनसेट ऑफ द लेबर हे काय होणार आहे, फॅलिसिटेट होणार आहे. याच्यासोबतच जो काही इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हा काय होतो, डिक्रीज होतो. आणि प्रोजेस्टेरॉन डिक्रीज झाल्यामुळे जो काही रिलॅक्सेशन असणार युट्रसचं हे रिलॅक्सेशन काय होतं, कमी होऊन जाणार आहे. आणि जर हे रिलॅक्सेशन रिड्यूस होत असेल त्या कंडिशनमध्ये कॉन्ट्रॅक्शन काय होणार आहे, सुपरफिशियल येणार आहे. आणि कॉन्ट्रॅक्शन जर इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये जे काही फॅलिसिटेशन ऑफ दी लेबर असणार आहे हे काय होतं, स्टार्ट होतं. जर आपण नॉर्मली बघितलं हे जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे याच्यामध्ये जो काही प्रोजेस्टेरॉन आहे या प्रोजेस्टेरॉनचा जर आपण रिसेप्टर बघितला तो रिसेप्टर कोणता असतो, बीटा रिसेप्टर. आणि जो काही इस्ट्रोजन आहे याचा असतो अल्फा रिसेप्टर. म्हणजे जो काही अल्फा रिसेप्टर आहे हा अल्फा रिसेप्टर ड्युरिंग द टाइम ऑफ लेबर काय होणार आहे, ऍक्टिव्ह होणार आहे. किंवा त्याचा जो काही टोटल नंबर असणार आहे हा काय होतो, इन्क्रीज होतो ड्यू टू इन्क्रीजमेंट ऑफ द इस्ट्रोजन हार्मोन. आणि जो काही प्रोजेस्टेरॉन असणार आहे प्रोजेस्टेरॉनचे जे काही बीटा रिसेप्टर असणार आहे याची जी काही सेन्सिटिव्हिटी असते ती सेन्सिटिव्हिटी काय होते, लॉस होते. आणि ड्यू टू दॅट जे काही रिलॅक्सेशन असणार आहे युट्रसमध्ये हे रिलॅक्सेशन काय होतं, कम्प्लीट लॉस होतं. म्हणून कॉन्ट्रॅक्शन काय असणार आहे, एकदम हाय लेवलने असणार आहे किंवा रॅपिडली असणार आहे. आणि त्यामुळेच काय होणार, जे काही युट्रसचं लेबर आहे या लेबर प्रोसेसला फॅलिसिटेशन होणार आहे आणि कॉन्ट्रॅक्शनला काय होणार आहे, फॅलिसिटेशन होणार आहे. देन जर आपण नेक्स्ट बघितलं तर नेक्स्ट काय असणार आहे, फिटोप्लासेंटल फॅक्टर. आता जर फिटोप्लासेंटल फॅक्टरचा आपण विचार केला तर फिटोप्लासेंटल फॅक्टर म्हणजे जर आपण त्याचं मिनिंग बघितला तर फिटो अँड दी प्लासेंटल म्हणजे इथे काय दोन मेन फॅक्टर कॉम्बिनेशन मध्ये काय करतात, वर्क करतात. म्हणजे जो काही फिटसचा फॅक्टर आहे तो ॲज वेल ॲज जो काही प्लासेंटा असणार आहे तो. आता जर काही फिटस आणि प्लासेंटा काय करणार आहे, एकदम कोरिलेशन मध्ये वर्क करणार आहे. आणि त्या कोरिलेशनमुळे काय होणार आहे, जो काही लेबरची प्रोसेस आहे ही फॅलिसिटेट होणार आहे. जर आपण फिटसचा फॅक्टर फर्स्ट ऑफ ऑल बघितला, फिटस काय तर फिटसचा फॅक्टर जर आपण बघितला तर फिटसचं एक वेळ काय होणार आहे, टोटल मॅच्युरेशन होणार आहे. आणि जे काही प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड आहे हा प्रेग्नन्सीचा टाइम पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जे काही मॅच्युरेशन असतं हे मॅच्युरेशन स्टार्ट होणार आहे. आता एकदा बेबीचं मॅच्युरेशन टोटल झालं का बेबी काय करतो, एक सिग्नल काय करतो मदरला प्रोव्हाइड करतो. म्हणजे जो काही प्लासेंटा आहे त्या प्लासेंटाला काय करणार, एक सिग्नल देणार आहे. आणि बाय विथ द हेल्प ऑफ दॅट सिग्नल जे काही लेबरची प्रोसेस ती स्टार्ट होणार. आपण जर इन डिटेल बघितलं तर फिटसच्या मॅच्युरेशन नंतर जो काही हायपोथॅलॅमस आहे हा हायपोथॅलॅमस काय करतो, म्हणजे हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस जो असतो तो ॲक्सिस काय होतो, स्टिम्युलेट होतो. आता हा ॲक्सिस जर आपण बघितला तर नॉर्मली बघा हायपोथॅलॅमो पिट्युटरी, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस इथे तीन काय जे काही ग्लँड्स आहेत ऑर्गन्स आहेत ते काय होतात ते एकत्र येऊन वर्क करतात. म्हणून आपल्याला आपण म्हणतो हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस. ॲक्सिस म्हणजे काय, एका सिक्वेन्समध्ये वर्क करणं. आता हायपोथॅलॅमो म्हणजे जो काही हायपोथॅलॅमस आहे हा हायपोथॅलॅमस काय करतो, एक सिक्रेट करतो फॉर्मेशन कशाचा, तर जो काही कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन असेल या कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोनचं सिक्रेशन करणार आहे. आणि हे सिक्रेशन जर इन्क्रीज होत असेल तर हे सिक्रेशन काय करतं, स्टिम्युलेट करतं कशाला, तर जी काही पिट्युटरी ग्लँड आहे ह्या
पिट्युटरी ग्लँडला तो स्टिम्युलेट करणार आहे. आणि जर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करत असणार आहे कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन, म्हणजे काय कॉर्टिकोट्रॉपिकच्या रिलेटेड जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन काय करण्यासाठी स्टिम्युलेट करण्यासाठी म्हणजे ते हार्मोन रिलीज होण्यासाठी तो पिट्युटरी काय करतो ऑर्डर करतो. आणि जे काही पिट्युटरी असणार हे कुठं होते सगळं तर हे इनसाइड दी फिटस होते, म्हणजे काय फिटसची बॉडी या फिटसच्या बॉडीमध्ये हे काय कम्प्लिटली कॅरीड आउट होणार आहे. आता जो काही कॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन पिट्युटरी जर ऍक्टिव्हेट करत असणार आहे तर पिट्युटरी काय सिक्रेट करते, जो काही ACTH नावाचा हार्मोन आहे तो ACTH नावाचा हार्मोन काय करणार आहे सिक्रेट करणार आहे. म्हणजेच जो काही ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन असणार आहे हा याचं सिक्रेशन करणार आहे. म्हणजे ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन कोणाला जाणार आहे तर जो काही ॲड्रिनल ग्लँड आहे या ॲड्रिनल ग्लँडला जाऊन स्टिम्युलेट करणार आहे. आणि ॲड्रिनल ग्लँडला जाऊन स्टिम्युलेट केल्यानंतर ॲड्रिनल ग्लँड सिक्रेट करते जो काही कॉर्टिसोल नावाचा हार्मोन आहे तो कॉर्टिसोल. आणि हा जो काही कॉर्टिसोल आहे हा कॉर्टिसोल काय करतो, जो काही फिटसची बॉडी आहे या फिटसच्या बॉडीमध्ये कम्प्लिटली काय होणार आहे मिक्सअप होणार आहे. आता फिटस जर आपण नॉर्मली बघितलं ह्या काय आहेत एंडोक्राइन ग्लँड्स आहे आणि ह्या ज्या काही एंडोक्राइन ग्लँड्स असतात त्या काय करतात त्यांचं सिक्रेशन ब्लडमध्ये टाकतात. आणि जे काही ब्लडमध्ये सिक्रेशन झालंय म्हणजे कोणाचं सिक्रेशन वाढलंय जो काही कॉर्टिसोल असणार आहे या कॉर्टिसोलचं सिक्रेशन इन्क्रीज होतं. आणि जर कॉर्टिसोलचं सिक्रेशन इन्क्रीज होत असेल तर हे सिक्रेशन कुठं पास होणार आहे टू दी प्लासेंटा. आणि जर हे सिक्रेशन प्लासेंटाला पास होणार आहे तर प्लासेंटामध्ये काहीतरी चेंजेस येणार आहे. नॉर्मली हे जो काही कॉर्टिसोल इन्क्रीज झालाय फिटसच्या बॉडीमध्ये हा पास होतो टुवर्ड्स दी प्लासेंटा, जो काही प्लासेंटा असणार आहे या प्लासेंटाकडे. म्हणजेच आणि हा प्लासेंटाकडे जाऊन काय होतो जसं जे फॉर्मेशन होतं ते होणार आहे इंटू इस्ट्रोजन. जो काही इस्ट्रोजन हार्मोन आहे या इस्ट्रोजन हार्मोनमध्ये त्याचं काय होतं कन्वर्जन व्हायला स्टार्ट होतं. आता नॉर्मली तुम्हाला सांगितलं जो काही इस्ट्रोजन हार्मोन आहे हा याचं फॉर्मेशन जर होत असेल तर त्या कंडिशनला इस्ट्रोजन जर वाढत असेल त्या ठिकाणी काय होणार आहे कॉन्ट्रॅक्शन इन्क्रीज होणार आहे. ॲज वेल जे काही रिसेप्टर असणार त्याचे अल्फा रिसेप्टर हे काय होतात ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन काय होणार आहे बिगिन्स होणार आहे. जर आपण बघितलं तर हा सगळं काय असणार आहे जो काही फिटसचा पार्ट असणार आहे फिटसचा, म्हणजे काय त्याच्यामध्ये काय होतं फिटसची जे काही ॲड्रिनल ग्लँड आहे हायपोथॅलमस आहे ॲज वेल जो काही पिट्युटरी ग्लँड असणार हे काय होतं स्टिम्युलेट होतात त्याचे सिक्रेशन फॉर्म करतात आणि त्या सिक्रेशन नंतर काय होणार आहे इस्ट्रोजनचं फॉर्मेशन होणार आहे फिटसच्या बॉडीमध्ये. आणि तेच फॉर्मेशन कुठे जाणार आहे टू दी प्लासेंटा. जर आपण प्लासेंटा बघितला तर प्लासेंटा काय एक असा ऑर्गन आहे जो काय करतो युट्रस आणि फिटसच्या मध्ये काय होणार एक लिंकिंग फॉर्मेशन करणार आहे. आणि जो काही मदर आहे मदर आणि बेबीमध्ये काय होणार आहे एक लिंकचं काम करणार आहे. जर आपण बघितलं तर हा जो काही प्लासेंटा या प्लासेंटाकडे कोण आलेला आहे जो काही इस्ट्रोजन आहे हा इस्ट्रोजन आलेला आहे. आता जर आपण बघितलं तर जो काही कॉर्टिसोल प्लासेंटाकडे आलेला आहे जो काही इस्ट्रोजन आलेला आहे या इस्ट्रोजनचं कन्वर्जन बघितलं आपण जर इस्ट्रोजन प्लासेंटामध्ये इन्क्रीज होत असेल म्हणजेच काय जे काही सिक्रेशन इस्ट्रोजनचं हे काय होतं इन्क्रीज होतं इनसाइड दी प्लासेंटा. आणि जर हे सिक्रेशन इन्क्रीज होत असेल तर प्लासेंटा काय करतो जो काही प्रोस्टाग्लॅंडिन्स आहे हे प्रोस्टाग्लॅंडिन काय करतो सिक्रेट करतो. प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशन्स काय होणार आहे इन्क्रीज होणार. आता प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये जर आपण इन डिटेल बघितलं तर प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये कोणते दोन प्रोस्टाग्लॅंडिन मेजर असणार आहे जे काही PGE2 प्रोस्टाग्लॅंडिन आहे आणि यासोबतच जो काही PGF2 अल्फा जो काही आहे हे दोन काय होतात जे काही सिक्रेशन्स आहे हे दोन प्रोस्टाग्लॅंडिनचं सिक्रेशन्स होतं. आणि ह्या दोन प्रोस्टाग्लॅंडिन आता जो काही हा प्रोस्टाग्लॅंडिन आहे हा प्रोस्टाग्लॅंडिन खूप मेजर रोल प्ले करतो इन लेबर. म्हणजे मेजरली काय करणार हा प्रोस्टाग्लॅंडिन काय करणार आहे जो काही युट्रस आहे या युट्रसमध्ये कॉन्ट्रॅक्शन घडवून आणण्यासाठी काय करतो हेल्प करतो. म्हणजे तुम्ही इथे बघा जो काही इस्ट्रोजन आहे हा इस्ट्रोजन नंबर 1 काय करणार आहे कॉन्ट्रॅक्शन घडवून आणणार आहे. ॲज वेल आहे याच्यासोबतच कोण आहे हा जो काही प्रोजेस्टेरॉन आहे हा प्रोजेस्टेरॉन म्हणून काय करतोय कॉन्ट्रॅक्शन घडवून आणतोय. आणि जर याचे कॉन्ट्रॅक्शन होत असणार आहे यासोबतच जो काही प्रोटीन गॅप जंक्शन आहे हा पण काय करणार आहे जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय करणार ते युट्रसमध्ये स्टिम्युलेट करत आहे. आणि ड्यू टू दॅट कॉन्ट्रॅक्शन जो काही फिटस असणार आहे काय होणार आहे एक्सपल्शन होणार आहे आणि जे काही लेबरची प्रोसेस ही काय होते स्टार्ट होते. आता जर आपण बघितलं हे जे काही प्रोस्टाग्लॅंडिन्स आहे हे इन्क्रीज होत चालणार आहे. आता हे जे काही इन्क्रीजमेंट असणार प्रोस्टाग्लॅंडिन्स हे कोणामुळे होणार आहे ड्यू टू दी इस्ट्रोजन आणि हे कशामध्ये होते प्लासेंटामध्ये. जर आपण बघितलं इथं पिटो आणि प्लासेंटाचा फॅक्टर कमी झाला बट हा जो काही इस्ट्रोजन इन्क्रीज होतोय आणि तो प्लासेंटाकडे जातोय आणि प्लासेंटामध्ये गेल्यानंतर तो मदरच्या बॉडीमध्ये पण काय होणार आहे मिक्सअप होणार आहे. जर आपण बघितलं नेक्स्ट वन जी काही मदर आहे मदरच्या बॉडीवरती काय इफेक्ट पडतो तर जी काही मदर असणार आहे या मदरच्या बॉडीत काय होतं जो काही इस्ट्रोजनची अमाऊंट आहे ही काय होते इन्क्रीज होते. आणि याचा अर्थ काय होतो जो काही म्हणजे जो काही प्रोजेस्टेरॉन आहे हा प्रोजेस्टेरॉनची लेवल काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. जर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जो काही नॉर्मल रेशिओ ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी हा जर लेस होत असेल किंवा डिक्रीज होत असेल याचा अर्थ काय होतो सिंपल जो काही पिट्युटरी ग्लँड आहे या पिट्युटरी ग्लँडला काय होतो स्टिम्युलस भेटतो. आणि जर पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलस भेटत आणि त्या कंडिशनला काय होतं जो काही ऑक्सिटोसिन हार्मोन आहे हा ऑक्सिटोसिन हार्मोनचं सिक्रेशन काय होतं इन्क्रीज होतं. म्हणजे ऑक्सिटोसिन जी काही लेवल असणार ती काय होत चालली इन्क्रीज होत चालली. त्याच टाइमला म्हणजे ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी टोटल प्रेग्नन्सी जो काही टाइम पिरियड असणार आहे त्याच टाइम पिरियडमध्ये काय होतं जो काही एंडोमेट्रियम आणि मायोमेट्रियमचा लेअर आहे ह्या मायोमेट्रियममध्ये काय होतं जो काही ऑक्सिटोसिनचे रिसेप्टर्स आहे हे ऑक्सिटोसिन रिसेप्टर काय होतं चालतात इन्क्रीज होत चालतात. पण त्यांची जी काही सेन्सिटिव्हिटी असते जे काही फंक्शनची ॲबिलिटी असते ती ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय असते सबसाईड असते किंवा ते एकदम लो असते. आता लो का बरं असणार आहे कारण त्या ठिकाणी जो असतो प्रेझेंट प्रोजेस्टेरॉन
प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आणि त्या प्रोजेस्टेरॉन हार्मोनमुळे काय होतं, जो काही त्याची सेन्सिटिव्हिटी असणारी ऑक्सिटोसिन रिसेप्टरची ही काय असते, थोडीशी लेस असते. आणि ज्या वेळेला प्रोजेस्टेरॉन हार्मोन स्वतः सबसाईड होतो, रिड्यूस होतो, त्या कंडिशनला जे काही ऑक्सिटोसिनचे रिसेप्टर्स आहेत हे काय होतात, एकदम सेन्सिटिव्ह बनतात. आणि ड्यू टू दॅट सेन्सिटिव्हिटी जे काही ऑक्सिटोसिन, या ऑक्सिटोसिनमुळे काय होणार आहे, कॉन्ट्रॅक्शन प्रोड्यूस होणार आहे इनसाइड द युट्रस ऑफ द मदर. म्हणजे मदरच्या युट्रसमध्ये परत काय होणार आहे, अगेन कॉन्ट्रॅक्शनला स्टिम्युलस भेटणार आहे. आणि दिस कॉन्ट्रॅक्शन स्टिम्युलसमुळे काय होणार आहे, जो काही ऑनसेट ऑफ द लेबर आहे ही प्रोसेस स्टार्ट होणार आहे. जर आपण इथपर्यंत हे बघितले तर कसं कॉन्ट्रॅक्शन होतात, जर आपण प्रत्येक हार्मोनला बघितलं प्रॉपरली, तर प्रत्येक हार्मोनचं प्रॉपरली बघत असताना त्यात काय होतात, सम फॅक्टर्स म्हणजे ऍड होतात. आणि ते ऍड झाल्यामुळे जो काही आपला ऑनसेट ऑफ लेबर आहे हे कंटिन्यू होतो. जर आपण बघितलं त्याच्यामध्ये असणारे नंबर 1 इस्ट्रोजन हार्मोन, हे मेन फॅक्टर असणार आहे. याच्यामध्ये जो काही हार्मोनल फॅक्टर आहे तो हार्मोनल फॅक्टर आपण बघणार आहे. यात नंबर 1 फॅक्टर असणार आहे इस्ट्रोजन, म्हणजे नंबर 1 जो काही हार्मोन आहे तो आहे इस्ट्रोजन. आता इस्ट्रोजन जर आपण बघितला तर इस्ट्रोजन ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी काय होता, थोडासा लेस अमाऊंट मध्ये होता ऍज कम्पेअर टू कोणाच्या, तर जो काही आपला प्रोजेस्टेरॉन आहे प्रोजेस्टेरॉनच्या कंपॅरिझन मध्ये. आता इस्ट्रोजन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर देयर इज अ कॉन्ट्रॅक्शन ऑफ द युट्रस. जो काही युट्रस आहे ह्या युट्रसचं काय करायचंय, कॉन्ट्रॅक्शन करायचंय. आणि तो कशाला स्टिम्युलेट करतो, जो काही अल्फा रिसेप्टर्स आहे या अल्फा रिसेप्टरला काय करणार आहे, तो स्टिम्युलेट करणार आहे. जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी जो काही इस्ट्रोजन असणार आहे, ह्या इस्ट्रोजन सिक्रेशन कशामुळे होतंय, जो काही फिटस आहे या फिटसच्या बॉडीमधून कोण येतोय, जो काही कॉर्टिसोल नावाचा हार्मोन आहे, जो काही स्ट्रेस रिड्युसिंग हार्मोन आहे, हा हार्मोन काय होतो, पास होतो. आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे, जो काही इस्ट्रोजनचं फॉर्मेशन असणार आहे इनसाइड दी प्लासेंटा ते कंप्लीट होणार आहे. आणि प्लासेंटाच्या मध्ये जर इस्ट्रोजन फॉर्म होत असेल तर त्या कंडिशनला जो काही इस्ट्रोजन आहे त्याची लेवल काय होणार आहे, इन्क्रीज. म्हणजे जे काही सिंथेसिस असणार आहे हे सिंथेसिस काय होतंय, इन्क्रीज होतंय. आणि ड्यू टू दॅट इन्क्रीज सिंथेसिस याच्यामुळेच काय होणार आहे, जो काही प्रोजेस्टेरॉन असणार आहे हा प्रोजेस्टेरॉन काय होणार आहे, लो होणार आहे. म्हणजे सिंपल हे काय असणार आहे, कम्प्लिटली इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. म्हणजे जर इस्ट्रोजन इन्क्रीज होत असेल तर त्या कंडिशन मध्ये काय होणार आहे, जो काही प्रोजेस्टेरॉन असणार आहे तो पण काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. जर आपण बघितलं तर नॉर्मल इस्ट्रोजन इन्क्रीज झाल्यानंतर आपण बघितलं की मदरच्या बॉडीमध्ये तो एंटर होतो. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, जो काही ऑक्सिटोसिन असणार आहे हा ऑक्सिटोसिन पण काय होतोय, इन्क्रीज होते. आणि जर ऑक्सिटोसिन इन्क्रीज होत असेल त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन जर आपण बघितलं तर जे काही रिसेप्टर्स असणार आहे, मायोमेट्रियल रिसेप्टर, हे मायोमेट्रियल रिसेप्टर काय होतात, ते इन्क्रीज होतात. आणि ड्यू टू दॅट मायोमेट्रियल रिसेप्टर इन्क्रीजमेंट तिथे काय होणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय होणार आहे, इन्क्रीज होत चालणार आहे. जर आपण बघितलं तर हे जे काही इस्ट्रोजनचं प्रोडक्शन आहे हे फक्त फिटसच्या बॉडीकडून होणार आहे का, तर नाही. ज्या वेळेला डेसिडुआ म्हणजे काय, जो काही एंडोमेट्रियल लाइनिंग आहे युट्रसची, ही एंडोमेट्रियल लाइनिंग मध्ये काय होणार आहे, थोडंफार प्रमाणामध्ये ज्या वेळेला स्ट्रिपनिंग ऑफ द मेम्ब्रेन होतं, म्हणजेच काय सेपरेशन ऑफ द मेम्ब्रेन होतो, त्या कंडिशनला जो काही डेसिडुआ आहे हा डेसिडुआ पण काय सिक्रेट करतो, जो काही इस्ट्रोजन आहे या इस्ट्रोजन सिंथेसिस काय होणार आहे, ट्रिगर होणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे. आणि जर इस्ट्रोजन सिक्रेशन इन्क्रीज होत असेल तर कशाचं सिक्रेशन इन्क्रीज होणार आहे, अगेन जे काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स असणार आहे या प्रोस्टाग्लॅन्डिनचं सिक्रेशन काय होतं, इन्क्रीज होतं. म्हणजे त्याच्यामध्ये परत ते PGE2 आणि PGF सेकंड जो काही अल्फा असतो तो पण काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. याच्यासोबतच जी काही मायोमेट्रियल सेल एक्साइटमेंट असते, म्हणजे जे काही मायोमेट्रियल जे काही मायोमेट्रियल जो काही लेअर आहे या लेअरची जी काही एक्साइटमेंट असणार आहे. आता एक्साइटमेंट म्हणजे काय त्यांची, तर जी काही कॉन्ट्रॅक्शनची ॲबिलिटी असणार ही काय होते, ती इन्क्रीज होते. आता इन्क्रीज कशामुळे, तर ड्यू टू देयर इज इन्क्रीज रिसेप्टर, जे काही रिसेप्टर इन्क्रीज झाले त्याच रिसेप्टरमुळे काय होणार आहे, जी काही एक्साइटमेंट असणार युट्रसची ती पण काय होते, इन्क्रीज होते. आणि त्यामुळे काय होणार आहे, जो काही इस्ट्रोजन हार्मोन आहे हा इस्ट्रोजन हार्मोन काय करणार आहे, एक इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे इन ऑनसेट ऑफ द लेबर. देन नेक्स्ट वन आपण जर बघितला तर असणार आहे प्रोजेस्टेरॉन. आता प्रोजेस्टेरॉन कसा रोल प्ले करणार आहे, तर जो काही प्रोजेस्टेरॉन आहे ह्या प्रोजेस्टेरॉन सिक्रेशन काय होत चाललंय, लेस होत चाललंय, म्हणजे डिक्रीज होत चाललंय. आणि जर प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन डिक्रीज होत चाललं त्या कंडिशनला काय होणार आहे, जो काही इस्ट्रोजन आहे त्याचं सिक्रेशन इन्क्रीज होत जाणार आहे. आता ज्या वेळेला प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन सबसाईड होतं त्यावेळेला जे काही युट्रसची मध्ये रिलॅक्सेशन असणार आहे किंवा जे काही रिलॅक्स स्टेटला तो प्रोजेस्टेरॉन ठेवतोय ते राहणार आहे का रिलॅक्स स्टेटला, बिलकुल नाही. जर ते रिलॅक्स स्टेटला राहत नसेल तर त्या कंडिशनमध्ये सिंपल काय होणार आहे, जो काही प्रोजेस्टेरॉन आहे यामुळे काय होतं, जे काही सिंथेसिस ऑफ द प्रोस्टाग्लॅन्डिन्स. नेक्स्ट काय होणार आहे, जे काही प्रोस्टाग्लॅन्डिन्स असणार आहे हे प्रोस्टाग्लॅन्डिन्स सिक्रेट होतात.
आणि जर प्रोस्टाग्लॅंडिनचं सिक्रेशन होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जे काही स्टिम्युलस भेटणार आहे, जे काही कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि जी काही फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी जी काही असणार आहे कॉन्ट्रॅक्शनची ती काय होत चालली, इन्क्रीज होत चालली. आणि जर कॉन्ट्रॅक्शनची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत असेल त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही ऑनसेट ऑफ द लेबर आहे हे ऑनसेट ऑफ द लेबर काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. देन नेक्स्ट आपण बघतो जे काही प्रोस्टाग्लॅंडिन चालले आपलं, जो काय करतो कॉन्ट्रॅक्शन घडून आणतो, त्या प्रोस्टाग्लॅंडिनचं बघूयात. आता प्रोस्टाग्लॅंडिन काय, तर प्रोस्टाग्लॅंडिन नॉर्मली कधी फॉर्म होणार आहे, जे काही प्रोस्टाग्लॅंडिन असतात हे ज्या वेळेला मॅच्युरेशन होतं बेबीचं, त्या मॅच्युरेशन झाल्याच्या नंतर फॉर्म होणार आहे. म्हणजे आफ्टर मॅच्युरेशन त्याचं फॉर्मेशन स्टार्ट होणार आहे. आफ्टर मॅच्युरेशन ऑफ द बेबी, जो काही बेबी आहे त्या बेबीचं मॅच्युरेशन झालं, म्हणजे जो काही फिटस आहे त्या फिटसचं मॅच्युरेशन झालं की ते काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे फॉर्मेशनसाठी. आता हे कोण सिक्रेट करतात, जर आपण सिक्रेशन बघितलं, सिक्रेटेड बाय ॲम्निऑन. ॲम्निऑन काय आहे, ॲम्निऑन, कोरियॉन हे काय आहे, तर जे काही फिटस आहे त्या फिटसचे मेम्ब्रेन्स आहे, फिटसच्या आउटसाइडला जे मेम्ब्रेन प्रेझेंट असतात दॅट्स कॉल्ड एज द ॲम्निऑन अँड द कोरियॉन. हे काय करतात, सिंथेसिस करतात. यासोबतच जो काही मायोमेट्रियम आहे, हा मायोमेट्रियम पण काय करतो, सिंथेसाइज करतो या प्रोस्टाग्लॅंडिन्सला. मायोमेट्रियम म्हणजे जो काही मिडल लेअर असतो, जो काही मसलचा लेअर आहे युट्रसचा, तो पण काय करणार आहे, सिक्रेट करणार आहे जो काही प्रोस्टाग्लॅंडिन्स आहे त्या प्रोस्टाग्लॅंडिन्सला. आता यांचं सिक्रेशन तर हे करतात, बट जर आपण याचा ट्रिगर फॅक्टर बघितला, कोण ट्रिगर करणार त्याला, म्हणजे जो काही सिक्रेशन असणार आहे प्रोस्टाग्लॅंडिनचे हे कोण इन्क्रीज करणार आहे, तर त्याच्यामध्ये इन्क्रीज करण्यासाठी असणार आहे जो काही हाय लेवल ऑफ द इस्ट्रोजन असणार आहे तो. म्हणजे हाय लेवल ऑफ इस्ट्रोजन काय करतो, ट्रिगर करतो, स्टिम्युलेट करतो कशाला, जे काही प्रोस्टाग्लॅंडिन त्या प्रोस्टाग्लॅंडिनला सिंथेसिससाठी. देन जर आपण बघितलं नेक्स्ट तर काय असणार आहे, जे काही युटेराइन स्ट्रेचिंग आहे, युटेराइन स्ट्रेचिंग, जसं आपण नंबर 1 पॉईंटमध्ये बघितलं की युटरस काय होतो, स्ट्रेच होतो. आणि ड्यू टू दॅट जे काही प्रोटीन गॅप जंक्शन असणार आहे ते फॉर्मेशन होते. आणि या प्रोटीन गॅप जंक्शनमध्ये काय होणार आहे, युटरस जर एक्सेसिव्ह स्ट्रेच होत असेल तर त्या कंडिशनला जो काही डेसिड्यू आहे थोडासा काय होतो, सेपरेशन होतं. आणि ड्यू टू दॅट काय होणार आहे, जे काही प्रोस्टाग्लॅंडिन्स हे काय होतात, सिक्रेट व्हायला स्टार्ट होतं. देन जर आपण बघितलं नेक्स्ट तर जो काही व्हजायनल एक्झामिनेशन करतात ड्युरिंग द टाइम ऑफ जो काही लेबर असणार आहे त्या लेबरच्या टायमिंगला जे व्हजायनल एक्झामिनेशन करणार आहे, ह्या व्हजायनल एक्झामिनेशनमुळे काय होणार आहे, जो काही प्रोस्टाग्लॅंडिन्स आहे हे प्रोस्टाग्लॅंडिनचं सिक्रेशन होणार आहे. आता प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशन व्हजायनल एक्झामिनेशन मध्ये कसं, तर जे काही व्हजायना आहे व्हजायनामध्ये ज्या वेळेला आपण काय करतो, एक्झामिनेशन करतो, ड्यू टू दॅट एक्झामिनेशन जो काही सर्व्हिक्स असणार आहे या सर्व्हिसच्या पार्टमध्ये काय होणार आहे, स्टिम्युलस होणार आहे. यासोबतच जो काही सर्व्हिक्स आहे तो डायलेट झालेला आहे की नाही आपण काय करतो, असेस करतो. आणि ज्या वेळेला सर्वायकल डायलेटेशन आपण असेस करतो त्यावेळेला जे काही मेम्ब्रेन आहे हे मेम्ब्रेनचं स्ट्रिपनिंग होणं किंवा सेपरेशन होण्यासाठी काय होते, हेल्प होते. आणि जर सेपरेशन होत असेल तर त्या कंडिशनमध्ये व्हजायनाची पण मुवमेंट होते. आणि त्याच कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही प्रोस्टाग्लॅंडिन्स आहे हे प्रोस्टाग्लॅंडिनचं सिक्रेशन स्टार्ट होणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे जे काही इन्फेक्शन आहे. आता जर आपण बघितलं तर इन्फेक्शन जर झालं मदरच्या युटरसला वगैरे तर त्या कंडिशनमध्ये काय होतं, जो काही लेबर आहे हा लेबर व्हायला स्टार्ट होतो. म्हणजेच काय प्रीटर्म लेबर पण त्या कंडिशनला होऊ शकतो. आता इन्फेक्शनमध्ये कसं, तर जो काही इन्फेक्शन आहे या इन्फेक्शनमुळे काय होतं, जो काही युटरस आहे या युटरसमध्ये कम्प्लिटली काय होणार आहे, जे काही मेम्ब्रेन्स आहे या मेम्ब्रेनचं अर्ली सेपरेशन होणार आहे. जर अर्ली सेपरेशन ऑफ द मेम्ब्रेन होत असेल तर त्या कंडिशनला प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशन इन्क्रीज होते किंवा ते ट्रिगर होते. देन जर आपण बघितलं नेक्स्ट तर सेपरेशन ऑफ मेम्ब्रेन. आता सेपरेशन ऑफ मेम्ब्रेन म्हणजे काय, जो काही मेम्ब्रेन असणार आहे जो काय करतो, डेसिड्युआ आणि जो काही फिटल मेम्ब्रेन याच्यासोबत अटॅच असणार आहे. आता जर हा युटरस असेल आणि युटरसच्या आतमध्ये इथे काय होतोय, बेबी काय ग्रो होतोय. आणि ह्या बेबीचं ग्रो होत असताना हा जो काही लेअर आहे हा काय आपला डेसिड्युआ आहे. डेसिड्युआच्या सोबत काय असणार आहे, जो काही अटॅच्ड पार्ट आहे हा अटॅच पार्ट कोणता असणार आहे, जो काही आपला फिटल मेम्ब्रेन हे फिटल मेम्ब्रेन. ज्या वेळेला याचं सेपरेशन होतं त्यावेळेला काय होतं, जो काही डेसिड्युआ आहे या डेसिड्युआमधून हे सिक्रेशन स्टार्ट होतात. आणि जे काही प्रोस्टाग्लॅंडिनचे प्रिकर्सर्स आहे हे प्रिकर्सर्स काय होतात, ग्रो होतात, डेव्हलप होतात. आणि ड्यू टू दॅट काय होणार, तिथे जे काही प्रोस्टाग्लॅंडिन्स हे प्रोस्टाग्लॅंडिन एक्सेसिव्ह ऍक्टिव्ह होणार आहे. आणि त्यामुळे जो काही मायोमेट्रियम असणार आहे या मायोमेट्रियम मध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिट्रॅक्शन स्टार्ट होणार आहे. आणि म्हणजेच काय असणार, जे काही सेपरेशन ऑफ मेम्ब्रेन असेल ते काय करतात, जो काही प्रोस्टाग्लॅंडिन्स या प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशनसाठी स्टिम्युलेट होतं किंवा ट्रिगर फॅक्टर ठरू शकतो. देन नेक्स्ट आहे रप्चर ऑफ मेम्ब्रेन. रप्चर ऑफ मेम्ब्रेन. आता रप्चर ऑफ मेम्ब्रेन म्हणजे काय, जो काही मेम्ब्रेन आहे या मेम्ब्रेनचं काय होतं, रप्चर होतं. जर लेबरच्या प्रोसेसच्या अगोदर म्हणजे जो काही फिटल मेम्ब्रेन असणार हे टोटल काय असतं, एनक्लोज असतं ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी. बट काही मॅटरमुळे किंवा काही कॉजेसमुळे जर हा जो काही मेम्ब्रेन असणार आहे हा मेम्ब्रेन जर रप्चर होत असेल तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, लगेच प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रेशनला स्टार्ट होणार आहे. कारण जो काही प्रोजेस्टेरॉन हार्मोन असणार आहे हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन काय होतो, रिड्यूस होतो. आणि जो काही इस्ट्रोजन हार्मोन असणार आहे तो इन्क्रीज होतो. देन नेक्स्ट जर आपण बघितलं तर ग्लुकोकॉर्टिकॉइड. आता ग्लुकोकॉर्टिकॉइड काय आहे, तर जे काही
ॲड्रिनल ग्लँडचे सिक्रिशन्स आहे त्याच्यामधलं ग्लुकोकॉर्टिकॉइड काय असणार हार्मोन असणार आहे आणि ड्यू टू दॅट कॉर्टिकॉइड हार्मोन काय होणार आहे जो की प्रोस्टाग्लॅंडिन या प्रोस्टाग्लॅंडिनचं सिक्रिशन ट्रिगर होणार आहे. देन जर आपण बघितलं तर इन्क्रीज गॅप जंक्शन जो काही गॅप जंक्शन आहे म्हणजे युट्राईन जे काही स्ट्रेचिंग आहे या युट्राईन स्ट्रेचिंगमुळे काय होणार आहे जे काही गॅप जंक्शन इन्क्रीज होते त्यामुळे पण काय होणार आहे जो काही फॅक्टर असणार आहे जो काही प्रोस्टाग्लॅंडिनचं सिक्रिशन आहे हे काय होत चालणार आहे इन्क्रीज होत चालणार आहे. देन जर आपण बघितलं तर प्रोस्टाग्लॅंडिन सिक्रिशन इन्क्रीज होते ऑक्सिटोसिन काय होतं मदरच्या बॉडीमध्ये रिलीज होतोय आणि या सगळ्या फॅक्टर्समुळे काय होणार आहे जो काही युट्रेस आहे या युट्रेसमध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होणार आहे. आता जर आपण ऑक्सिटोसिनचा विचार केला हार्मोनल फॅक्टरमध्ये कोण असणार नेक्स्ट ऑक्सिटोसिन. आता ऑक्सिटोसिन काय होत चालतो ड्युरिंग द टाइम ऑफ लेबरच्या टाइमला काय होत चालणार आहे इन्क्रीज होत चालणार आहे म्हणजे जे काही सिंथेसिस असणार त्याचं हे सिंथेसिस काय होतं इन्क्रीज होतं. आता सिंथेसिस काय कोण करणार आहे तर जो काही पोस्टरी साईडचा पिट्युटरी ग्लँड असणार आहे या पोस्टरी साईडच्या पिट्युटरी ग्लँड मधून काय होणार तो रिलीज होणार आहे आणि तो रिलीज झाल्यानंतर तो कनवर ऍक्ट करणार आहे जो काही युट्रस असणार आहे युट्रसमध्ये पण जो काही मायोमेट्रियल लेअर आहे या मायोमेट्रियल लेअरमध्ये काय असणार आहे त्याचे जे काही रिसेप्टर्स आहे हे रिसेप्टर काय असतात ऍक्टिव्ह होतात आणि हायपर सेन्सिटिव्ह होतात. त्याच्यासोबतच जो काही टोटल नंबर ऑफ द रिसेप्टर्स असणार आहे ऑक्सिटोसिनसाठीचा हा काय झालेला असतो इन्क्रीज झालेला असतो आणि त्याच कंडिशनमुळे काय होणार आहे जो काही कॉन्ट्रॅक्शन आहे हे कॉन्ट्रॅक्शन काय होतं इन्क्रीज होतं आणि त्याच्यामुळे काय होणार आहे जे काही ऑनसेट ऑफ द लेबर आहे हे ऑनसेट ऑफ द लेबर स्टार्ट होणार आहे. देन जर आपण बघितलं तर हा जो काही ऑक्सिटोसिन आहे हा ऑक्सिटोसिन कशासाठी इन्क्रीज होतो अजून जो काही कॉन्ट्रॅक्शन असणार आहे आणि जे काही लेबरची प्रोसेस फॅसिलिटेट करायची त्यासाठी. यासोबतच जर आपण बघितलं तर ऑक्सिटोसिन सिक्रिशन जे काय आहे ते ट्रिगर कशामुळे होणार जर आपण ॲम्निओटॉमी केली तर ॲम्निओटॉमी जर ॲम्निओटिक फ्लुइड जर तिथून रिमूव्ह केलं जर ॲम्निओटिक फ्लुइड कट केलं आणि ते स्टार्ट झालं म्हणजे उझिंग आउट जर स्टार्ट झालं फ्रॉम देअर व्हाजायना तर त्या कंडिशनमध्ये ॲम्निओटॉमीमुळे काय होणार आहे जो काही ऑक्सिटोसिन आहे ह्या ऑक्सिटोसिनचं सिंथेसिस स्टार्ट होणार आहे ऑक्सिटोसिनचं सिक्रिशन स्टार्ट होणार आहे आणि ड्यू टू दॅट फॅक्टर काय होणार आहे जो काही आपला ऑनसेट ऑफ द लेबर आहे हे ऑनसेट ऑफ द लेबरला स्टार्ट होणार आहे किंवा तो काय होणार आहे बिगिन होणार आहे. आणि या सगळे काय जे फॅक्टर्स आहे हे फॅक्टर काय करतात टोटल कॉन्ट्रॅक्शन आणि देयर इज अ रिट्रॅक्शन ऑफ द युट्रस आणि या सगळ्या फॅक्टर्समुळे काय होणार आहे जे काही युट्रसचं कॉन्ट्रॅक्शन रिट्रॅक्शन स्टार्ट झालं तर त्यामुळेच काय होणार आहे जी काही प्रोसेस आहे ऑनसेट ऑफ द लेबर स्टार्टिंग ऑफ द लेबर ही प्रोसेस काय होते कंटिन्यू होते आणि जी काही बर्थ आहे ती काय जाते फॅलिसिटेट होते. सो इथं जो काही आपला पॉईंट आहे ऑनसेट ऑफ द लेबर हा पॉईंट काय झालेला कव्हर झालेला आहे. सो थँक्यू सो मच.